नमस्कार, शर्यूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। शर्यूज किचनमध्ये आता आपण एक डिश दाखवणार आहे, ती म्हणजे गोपाळकाला करणारा प्रसाद। तर आता आपण तो प्रसाद करायला घेऊया। कृष्णाष्टमीचा उपवास झालेला असतो, दुसऱ्या दिवशी दही हंडी आणि गोपाळकाला। तर दही हंडीला मुलं येतात आणि त्याचा गोपाळकाल्याचा आपण जो प्रसाद करतो तो दाखवणार आहे। आपण सगळ्यात पहिल्यांदा जाड पोहे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून पसरून ठेवलेले आहेत, त्यामुळे ते असे मोकळे झालेले आहेत। त्याचबरोबर ह्यामध्ये ज्वारीच्या लाह्या घालायच्या, फुटाण्याची डाळ घालायची, शेंगदाणे घालायचे, भिजवून ठेवलेली हरभऱ्याची डाळ घालायची। ही कमीत कमी 4 ते 5 तास भिजली पाहिजे। त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे घालायचे आणि खिसलेलं आलं घालायचं आहे। त्यामध्ये दही घालायचे, ताजं गोड दही, कृष्णाला आवडणारं, आणि वरून सेंधव मीठ। आता हा मस्त हाताने कालवून काला करायचा आहे। असा आपला हा काला मस्त तयार झालेला आहे। कृष्णाला आवडणारा लाह्या, पोहे, सुदाम्याचे दही पोहे आणि कृष्णाला आवडणारा काला हे तयार झालेलं आहे।